हुबळी प्रयागराज वाराणसी ही विशेष रेल्वे गाडी अशीच कायम चालू राहावी यासाठी रेल्वे मंत्र्यांकडे आग्रह धरणार असल्याचे आश्वासन आमदार सुधीर गाडगीळ यांनी बोलताना दिले। सांगलीत रेल्वे स्टेशन या ठिकाणी कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या विशेष रेल्वे गाडीचे भाजपातर्फे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले। यावेळी गाडगीळ बोलत होते। महाराष्ट्र रेल प्रकोष्ठचे अध्यक्ष कैलास वर्मा, महाराष्ट्र रेल प्रकोष्ठचे कार्यकर्ते उमेश शहा व रेल्वे कार्यकर्ते विनोद दिवांजी यांच्या प्रयत्नांनी हुबळी प्रयागराज वाराणसी एक्सप्रेस गाडी सुरू करण्यात आल्याचे असून ती सांगली व किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवर थांबा देणार आहे। शुक्रवारी ह्या गाडीचे सांगली स्टेशनवर आगमन झाल्यावर सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या उपस्थितीत त्या गाडीचे भव्य स्वागत करण्यात आले। गाडीचे इंजिन ड्रायव्हर गार्ड व गाडीतील पोलीस कर्मचाऱ्यांनी हार घालून दादांच्या हस्ते सत्कार झाला व सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना व रेल्वेतील प्रवाशांना पेढे देण्यात आले। यावेळी उद्योजक मनोहर सारडा, केदार खाडीलकर, विनोद दिवांजी, विश्वजित पाटील, गीतांजली ढोपे पाटील, राजेंद्र कुंभार, उदय मुळे, मोहन जामदार, माधुरी वसगडेकर, आशिष साळुंके, रुपाली अडसूळ, विशाल पवार, मकरंद महामूलकर, शैलेश पवार, सुरेश पवार, सुजित काटे, राहुल ढोपे पाटील, रवींद्र सदामते, इम्रान शेख उपस्थित होते। हुबळीपासून प्रयागराजपर्यंत वाराणसीपर्यंत ही गाडी आज निघालेली आहे। दिवसात 2 गाड्या जाणार आहेत। त्यातली पहिली गाडी आता निघाली आणि यांना आम्ही आता सगळ्या लोकांना निरोप दिला। आपण इथं आलो होतो आणि आम्ही ड्रायव्हरचा सत्कार केला। त्यांचे खूप महत्त्वाचं कामगिरी त्याच्यामध्ये आहे आणि ही गाडी आपल्या सर्व राम भक्तांना, शिवभक्तांना एक वरदान ठरलेली आहे। ही गाडी कायम अशीच सुरू राहू दे अशी विनंती आम्ही रेल्वे मंत्र्यांना करणार आहे। यापुढं या गाडीच्या माध्यमातून असंख्य आपले भक्त लोक सगळे वाराणसी आणि ऋषिकेश अयोध्येला जातील यासाठी आपण प्रयत्न करू। काय वाटतं एकंदरीत आपलं श्रद्धास्थान आहे आणि मोठ्या संख्येनं आता सगळेजण तिकडे चाललेले आहेत। आज कालच्या पौर्णिमेला एका दिवसात 4 कोटी लोकांनी स्नान केलं। हे श्रद्धेचं स्थान आहे। 50 कोटी लोकांनी आतापर्यंत केलेलं आहे। त्यांचा 40 कोटीचा अंदाज होता, तो नक्कीच पार होऊन 70 कोटीपर्यंत जाईल। 26 तारखेला महाशिवरात्र त्याचे शेवटचं स्नान आहे। माझ्या हिशोबाने 70 कोटीच्या पुढे आकडा जाईल असं माझा विश्वास आहे आणि लोकांची ही श्रद्धा आहे, हिंदू धर्माप्रती असलेलं प्रेम आहे। यासाठी आपण या सगळ्या गाड्याचा उपयोग केलेला आहे। आज नेमकं काय काय केलं गाडी आल्यानंतर आपण? आम्ही प्रथम ड्रायव्हर जे दोघं सारथी आहेत म्हणाले त्यांचा आम्ही सत्कार केला, त्यांना पेढे दिले आणि यांना आम्ही म्हटलं की आमच्या लोकांना चांगलं सुरक्षित घेऊन जा, सुरक्षित घेऊन या तुम्ही अशी त्यांना विनंती केली। तसेच जाणाऱ्या लोकांना आम्ही पेढे वाटले, आपल्या सगळ्या डब्यांना हार घातले। अशा पद्धतीने आम्ही हा दिवस साजरा केला। आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनचं स्वागत केलेलं आहे आणि हे स्वागत करताना आम्ही त्या ट्रेनला हार घातले। त्याचबरोबर सर्व महिलांनी एकमेकींना पेढे चारले, त्या गाडीमध्ये असणाऱ्या सर्वांना पेढे दिले आणि खूप मोठी अशी घोषणा देखील केलेली आहे। राम नामाची घोषणा केली, महादेवाची घोषणा केली आणि त्याला सगळा प्रतिसाद त्या गाडीमध्ये बसलेल्या सर्व पॅसेंजरनी आम्हाला दिलेला आहे। श्रीरामाच्या जोरजोरात घोषणा त्यांनीही आम्हाला दिल्या। इकडे बघा।